24 तास एक पाऊल पुढे। नाट्यरंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम नाट्यप्रेमींना उत्कृष्ट एकांकिका घर बसल्या पाहायला मिळतात। त्याच निमित्तानं कार्यक्रमाचे निर्माता आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत। एकापेक्षा एक एकांकिकेंचा खजिना घेऊन आपल्या भेटीला आलेत आदेश बांदेकर। आदेशजी आता आपल्या सोबत आहे, खूप खूप स्वागत आहे तुमचं। धन्यवाद। नाट्यरंग नवीन प्रयोग आहे, काय सांगावं असं वाटतं? नाट्यरंग मला असं वाटतं की आम्ही सगळे कलावंत हे कधी ना कधी आमच्या या मनोरंजनाच्या क्षेत्रातली जी वाटचाल आहे ती पहिली पायरी ही एकांकिका आहे। इंटर कॉलेजिएट असेल किंवा कुठल्याही स्पर्धा असतील, आम्ही सगळे त्यातूनच घडत गेलो। आणि मग अशा वेळेला जेव्हा ETVने ही संकल्पना सांगितली तेव्हा खूप आनंद झाला की अशा कितीतरी एकांकिका आहेत ज्या 800 जणांसाठी मर्यादित होत्या, त्या आता लाखो लोकांना घरात बसून बघता येणार आहेत। एकांकिका जी आहे तशीच, त्याच्यात कुठलेही बदल नाहीत। आणि त्याचबरोबर ती एकांकिका पूर्वी मर्यादित असायची, 3 भिंतींमध्ये मर्यादा होती स्टेजची। आज थोडंसं आज इतक्या वर्षांनी ती एकांकिका करत असताना त्या एकांकिका ॲक्च्युअल लोकेशनवर शूट होणार आहेत आणि आजचे सगळे आघाडीचे कलाकार त्यामध्ये काम करत आहेत। मला असं वाटतं ते जुने दिवस आठवून पुन्हा एकदा ती एकांकिका लोकांपर्यंत पोहोचवता येणार हाच आनंद आहे आणि म्हणून मी खूप खुश आहे। मुंबई शहरात 12 बॉम्बस्फोट झाले, त्यातला एक बॉम्बस्फोट रमाकांतच्या बँकेत झाला। त्यात रमाकांत गेला, काही नाही सापडलं। सापडली ती फक्त त्याची बॅग आणि त्यावर त्याचा तुटलेला हात। नैना, रमाकांत आपल्याला कायमचा सोडून गेला। नैना 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 सावर स्वतःला। नैना 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 क्या बात आहे, म्हणजे ते जुने दिवस, तो नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे प्रेक्षकांना। पण एकूणच हा जो अनुभव आहे खूप वेगळा आहे, कारण अनेकदा आपण अनेक रियालिटी शोज पाहतो किंवा इतर शोज पाहतो, पण ही कॉन्सेप्टच मुळात खूप वेगळी आहे। या कॉन्सेप्टबद्दल आणि तुमचा रोल यात काय असणार आहे यासाठी? माझा रोल म्हणजे एकीकडे या मालिकेची निर्मिती मी करतोय आणि त्याच्याच बरोबर त्या प्रत्येक एकांकिकेचं सूत्रसंचालन पण मी करणार आहे। कारण मी एकांकिकांमधून घडलो असं मला वाटतं। मग मुंबई विद्यापीठाचा तो कालखंड असू द्या किंवा रुपारेल महाविद्यालयातलं ते बॅकस्टेजला काम करणं असू द्या, मला असं नेहमी वाटतं की त्या एकांकिकांमध्ये ना जे जगणं होतं, म्हणजे तिसरी घंटा होणार किंवा पडदा पडणार आणि वाक्य आणि ती चक्री, हे विषय ह्या आजच्या लोकांना पटकन कळतच नाही। जे एकांकिकांमध्ये आहेत त्यांना तो आनंद कळतो, पण लास्ट मोमेंटला लक्षात येतं की आपण जरा शेवट बदलला तर काय होईल, आणि मग तो शेवट कुठेतरी पायऱ्यांवर बसून पटकन बदलला जायचा। या सगळ्या आठवणी आहेत ना, या आठवणी दाटू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या एकांकिकेचं निवेदन करताना किंवा ती एकांकिका सादर करताना खूप ग्लॅमरस पद्धतीने कशी करता येईल, पण त्या एकांकिकेतला तो प्रामाणिकपणा जपून ते आम्ही बघतो। महेंद्र कदमने ती उत्तम दिग्दर्शन केलेलं आहे आणि सुचित्रा बांदेकर त्याच्या निर्मात्या आहेत, त्यामुळे एखाद्या एकांकिकेत मलाही घेतील असं वाटतंय। काय स्वार पेपर वाचताय? उलटा वाचताय? पण यामुळे प्रेक्षक बेचारे कुठेतरी खूप कन्फ्यूज झालेत, कारण तुमचे चाहते आहेत शेवटी, तर त्यांनी काय करावं यासाठी? मला असं वाटतं जे योग्य, जे उत्तम आहे, प्रत्येकाला जे आवडेल ते बघण्याचा प्रयत्न करावा। कारण एकीकडे क्राईम हा विषय आहे, म्हणजे आज जे काही घडतं आहे त्याच्यावरती भाष्य आपण करतो आणि त्याचबरोबर काय केल्याने किंवा कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे ते तिकडे आहे, तर दुसरीकडे एकांकिकांसारखा निखळ निर्मळ असा हा प्रयोग आहे। त्याच्यामुळे खरं तर मायबाप रसिकच सगळ्या गोष्टी ठरवत असतात। दोघांनाही तितकेच आशीर्वाद ते नक्की देतील असं मला वाटतं। काय वेडीस काय भूत काय? तुम्ही विसरलात का? मी विसरलो काय? तुम्ही मेलाय। मी मेलोय?
आदेशजी, नाट्यरंगाच्या मार्फत जे कलावंत आहेत, जे आज दिग्गज आहेत, ज्यांनी एकांकिकेच्या मार्फत आपली एक करिअरची सुरुवात केलेली, ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजे मला वाटतं भरत असो, केदार असो, त्यांना बरेच दिवस झाले आम्ही स्मॉल स्क्रीनवर पाहिलेलं नाहीये आणि कुठेतरी तुमच्यामुळे घडतंय. याबद्दल थोडं. नाही, मला खूप आनंद होतोय. म्हणजे आता जशी आपण एक एकांकिका सादर केली, त्याच्यामध्ये बॉम्बे मेरी जान केदार शिंदेनी 92-93च्या दरम्यान लिहिलेली एकांकिका, त्याच्यामध्ये आज प्रसाद ओकनी काम केलेलं आहे. तर सतीश तारेंनी नाट्यदर्पणमध्ये केलेली एकांकिका पुन्हा सतीश तारे सादर करतायत. सुबोध भावे, लोकेश गुप्तेनी गिराईक सारखी एकांकिका केलेली आहे. इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसी सारखी एकांकिका आहे, ज्याच्यामध्ये अभिजित खांडकेकर, भक्ती देसाई, संतोष पवार यांनी कामं केलेली आहेत. आत्ता सुद्धा इथे मी आल्यानंतर बरेच जण, म्हणजे मला सुनील बर्वे भेटला, पुष्कर श्रोत्री म्हणाला, तो मला आमची एकांकिका कधी. तर मला असं वाटतं की अनेक उत्तम कलाविष्कार एकांकिका स्पर्धातून लोकांपर्यंत आले. बऱ्याच प्रेक्षकांनी फक्त बातमी म्हणून वाचली की अमुक एकांकिका जिंकली, पण ती एकांकिका जिंकली काय होती एकांकिका ते बघण्याचं कदाचित आनंद. म्हणजे सवाई, पुरुषोत्तम, INT, उन्मेष, मृगजळ, वरपुडकर चषक सारखी एखादी एकांकिका स्पर्धा असेल किंवा त्याचबरोबर फिरोदियासारखी एकांकिका असेल, या एकांकिका स्पर्धांमधून ज्या गाजलेल्या काही एकांकिका आहेत, काही एकांकिका उत्तम झाल्या पण बक्षीस मिळवू शकल्या नाहीत, त्याही बघायला मिळतात. आणि तुम्हाला कुठेतरी तुमची इच्छा नाहीये की तुम्हीही एखाद्या एकांकिकेमध्ये दिसावं, म्हणजे प्रेक्षकांना तुम्हाला पाहायला मिळेल? नाही, कसं आहे, मीच सूत्रधार आहे ते कार्यक्रमाचा, त्यामुळे मी कदाचित तशा पद्धतीची चांगली एकांकिका समोर दिसली की ज्याच्यात आता आदेश तुला काम करायचं आहे तर मी नक्की करीन. एका एकांकिकेत आता अतुल परचुरे काम करतोय, तुषार दळवी आहेत, अनेक कलाकार, मकरंद करणार आहे, भरत करणार आहे, सगळ्यांची बोलणं झालंय. थोडक्यात हा खजिना आहे आणि हा खजिना लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि मला आवडेल काम करायला. क्या बात आहे. चला, या मालिकेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. तेव्हा एकापेक्षा एक एकांकिकेचा खजिना घेऊन लवकरच आपले लाडके भाऊजी अर्थातच आदेश बांदेकर आपल्या भेटीला येतात. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सह जयंती वाघरे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.